आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे दत्त जयंती। तर दत्त जयंती दिवशी आपल्याला घरावरून मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू। वर्षभर घराची भरभराट होईल, मुलांचे दोष दूर होऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल। त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तर तो उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, ह्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर उद्या दत्त जयंती आणि उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा आलेली आहे। तर दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते। तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मूग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होतो। पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूप असूनही शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। त्यांना दैत्य म्हटले जात असे। देवगणाची त्या आसुरी शक्तीचा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले, तेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवाला अवतार घ्यावा लागला। त्यानंतर दैत्य नष्ट झाले, तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो। दत्त जयंती साजरी करण्यासाठी अनेक ठिकाणी हा उत्सव खूप जोमाने साजरा केला जातो। या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्यात प्रघात आहे। या काळात गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात। दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन कार्यक्रम आयोजन केले जातात। दत्तगुरूंची पूजा धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो। दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे। शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे। महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व दिलेले आहे। दत्त या शब्दाचा अर्थ आपण बरेच आहेत, मुक्तच आहेत, आत्माता आहेत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रय म्हणजे अंत्री ऋषीचा मुलगा। श्री दत्तात्रयाचा जन्मविषयी विविध कथा देखील प्रचलित आहे। मात्र या सगळ्यात कथांमधून श्री दत्त हे अंत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असे संबोधले जाते। तर ज्यांना पुत्र संतान प्राप्ती नाही त्यांनी उंबराच्या झाडाला 1000 प्रदक्षिणा केल्या तर त्यांना संतान प्राप्ती होते असं म्हटलं जातं। अंत्री ऋषीने पुत्रप्राप्तीसाठी कुलतर पर्वतावर घोर तपश्चर्या केली। त्याच्या तपाने सारे त्रिभुवन पळून निघाले। अंत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव प्रकट झाले आणि त्यांनी अंत्री ऋषींना तपाचे कारण विचारले। अंत्री ऋषींनी त्यांना विनंती केली, आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा। तिन्ही देवांना त्यांनी विनंती मान्य केली। देवत्रयीच्या आशीर्वादाचे आक्रमण ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयाच्या पदरी जन्माला आली। तर अशी दत्त जयंतीची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे असं म्हटलं जातं। विष्णू महेश यांनी पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली। ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनंती केली, आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला रूपवंती कन्येची प्राप्ती व्हावी। देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोमू, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभत्रिय नावाची कन्या अंत्री ऋषींना प्राप्त झाली असं देखील म्हटलं जातं। तर आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी घरावरून मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्या घरात खूप दोष असेल, मुलांची प्रगती होत नसेल, प्रत्येक क्षेत्रात त्यांना अडचणी येत असतील, अशा ज्या काही अनेक अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये खूप दोष आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। एक आपल्याला नारळ आणायचा आहे, तो पाण्याचा असावा। तो नारळ आपण घरी आणायचा आहे। घरी आणल्यानंतर त्या नारळावर आपल्याला जे तुमच्याकडे अष्टगंध असेल किंवा कुंकू असेल तर त्यांनी आपल्याला सरळ असा त्रिशूळ काढायचा आहे। उलटा त्रिशूळ न काढता सरळ असा त्रिशूळ काढायचा आहे आणि तो त्रिशूळ काढल्यानंतर आपल्याला तो नारळ आपल्या घरातील मुलांवरून, एक मुलगा असो 2 मुलगा असेल तर तुम्ही हा एक नारळ उतरवला तरी चालेल,
मुलांवरून घड्याळाच्या दिशेने आपण जसं घड्याळ फिरतो त्या दिशेने 7 वेळेस त्यांच्यावरून उतरून घ्यायचं आहे। 2 मुलं असेल तर हा नारळ एकच नारळ दोघांवरून उतरवला तरीही चालेल, तर उतरून घ्यायचा आहे। उतरून घेतल्यानंतर आपण ज्या काही अडचणी आहेत त्या सांगायच्या आहे। मुलांचे दोष विघ्न जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व दूर कर अशी प्रार्थना करून तो नारळ आपण उतरवायचा आहे। इडापिडा दूर होऊ दे, संकटे अडचणी दोष शत्रुपीडा दूर होऊ दे असं म्हणायचं आहे। आणि तो नारळ परत आपण आपल्या मुख्य दरवाजावरून उतरून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजावरून घड्याळाच्या दिशेने जसा काटा फिरतो तसा 7 वेळेस उतरून घ्यायचा आहे। आणि उतरवून घेतल्यानंतर आपण घराबाहेर जायचं आहे। घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा तुमच्या घराबाहेर मोठी डस्टबिन असेल, कचरा कुंडी असेल किंवा जिथे कचरा गोळा होतो तिथे जाऊन तुम्ही हा नारळ टाकून देऊ शकता। आणि तो नारळ टाकून दिल्यानंतर तुम्ही पाय धुवून मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे। असं केल्याने आपल्या वर्षभर घराची कधीच कमतरता होणार नाही, वर्षभर घराची भरभराट होईल। मुलांचे जे काही दोष आहे अडचणी आहे किंवा मुलं सतत किरकिर करत असेल, आजारी व्यक्ती असेल, अशांवरून तुम्ही जरी हा उपाय केला तरी चालेल। तर हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे किंवा संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुम्ही केला किंवा रात्री 9-10 वाजता केला, 8 वाजता केला तरीही चालेल। तर नक्कीच उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपण घरावरून मुलांवरून ही एक वस्तू नक्की उतरून टाका। वर्षभर घराची भरभराट होईल, सर्व मुलांचे दोष अडचणी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।